हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मेथीच्या भाजीपासून एक झटपट अशी रेसिपी बघणार आहे। तीही भाजीच बनवायची आहे झटपट रेसिपीमध्ये। तर त्यासाठी मी एक मेथीच्या भाजीची पेंडी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे आणि तो एका प्लेटमध्ये एक बटाटो शिजलेला आहे त्याचे काप करून घेतले आणि एक कांदा आणि 5-6 मिरची काप करून घेतले आहेत व्यवस्थित आणि थोडं शेंगदाण्याचा कूट। आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आपल्याला साधारण छोटे 4 ते 5 चमचे तेल घालायचे आहे। तेल चांगलं गरम झाले की मग त्यात आपण कांदा मिरची घालून परतून घेऊ। भाजी आपल्याला एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी बनवायची आहे। त्यामुळे तुम्हाला मिरची जास्त आवडत असेल तर घाला, नसेल तर कमी करा। पण मला मेथीची भाजी ही चटपटीतच आवडते त्यामुळे मी जरा मिरची जास्तच घातली आहे। आता तेल आपलं गरम झालं आहे, त्यात आता मी हे भाजून घेते व्यवस्थित। कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही कांदा आपल्याला। म्हणजे भाजी आपल्याला दूध जसं खाल्लं जातं ना त्या प्रकारे असं भाजी व्यवस्थित लागते। आता कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे, यात आता आपण हे बटाटो घालून घेऊ। तुम्हाला हवा असलं तर लाल चटणी सुद्धा वापरू शकता तुम्ही, पण मी आमच्या आई ज्या प्रकारे करत होती त्या प्रकारे भाजी बनवत आहे। हे तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे आणि ह्यात आता ही भाजी घालायची। आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, ह्या पाण्यातच त्याची भाजी व्यवस्थित बनून जाते। जास्त पाणी घातले की मग त्याची चव बिघडून जाते, म्हणून आपल्याला पाणी घालायचं नाही मेथीच्या भाजीत। आहे ह्या स्टेपलाच भाजी आपण व्यवस्थित वाफवून देऊन घेऊया। आणि एक भाजीची पेंडी आहे त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला। मी माझ्या अंदाजानुसार मीठ घालत आहे। जास्त घातला असा तर खारट होईल, त्यामुळे थोडं कमीच घातला तरी चालेल। आणि एकदा असं वर खाली त्याला हलवून घेऊ व्यवस्थित। अरे आपण भाजी मिक्स करून घेतली आहे। यावर आता आपण हे ताट घेऊन त्याच्यावर झाकून देऊ, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजून तयार होईल। या भाजीमध्ये तुम्ही डाळ घातला तरी चालतं, शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतं, लसूण घातला तरी चालतो। खायला अप्रतिम अशी ही भाजी बनून तयार होते। माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भाजी आता आपली तयार झाली का ते पाहू। आता ह्यातील पूर्ण पाणी असं आटलं आहे। मगाशी मी शेंगदाणे घालण्याचा व्हिडिओ स्किप झाला होता माझा, त्यामुळे मी आता तुम्हाला ही शेंगदाणे घातलेलं दाखवलं आहे। आणि ही अशा प्रकारे आपली भाजी बनून तयार होती। आपण ह्यात पाणी घातलंच नाही, मुळात ते गावचं पाणी होतं तेवढ्यातच ती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। अशा प्रकारे ही भाजी आता प्लेटेमध्ये दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। खायलाही खूप छान आणि चविष्ट अशी ही भाजी बनते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।